एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत.
पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा,
तो खूप ओरडला, पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. पर्यांच्या गोष्टी आणि लहान मुलांसाठी झोपतानाच्या कथा. हट्टी हत्तीचं पिल्लू. दूर देशात एका जंगलात हत्तीचे एक कुटुंब राहत असे. या कुटुंबातील सर्वात लहान पिल्लू खूप हट्टी आणि खोडकर होतं. एक दिवस त्याचे आई बाबा फिरायला निघाले. त्यावेळी त्यांनी त्याला हाका मारल्या. बेटा, कुठे आहेस तू? चल, आम्ही फिरायला निघालो आहोत. कुठेस तू बेटा? चल ये. थोड्याच वेळात पिल्लू त्यांच्या जवळ आलं. त्याला वाटलं की त्यांच्या सोबत फिरायला जायची काही गरज नाही. मला तुमच्या सोबत यायचं नाहीये, मला कंटाळा येतो. तुझे भाऊ बहिणी यायला किती उत्सुक असतात, तू असा का आहेस? ओ, त्यांना जाऊ दे ना. आपण नेहमी तेच काम करतो आणि हत्ती असणं किती कंटाळवाणं आहे. आई बाबांना त्याचे शेवटचे शब्द अजिबात आवडले नाहीत, पण त्यांना तसं दाखवायचं नव्हतं. ठीक आहे मग, जशी तुझी इच्छा. बाहेर कुठे जाऊ नकोस, आम्ही अंधार होण्याआधी परतू. नेहमी सारखंच. नक्कीच. त्याचं कुटुंब पिल्लाला एकटं घरात ठेवून निघून गेलं. पिल्लू थोडा वेळ एकटंच खेळलं, पण थोड्याच वेळात त्याला कंटाळा आला. त्याला एवढा कंटाळा आला होता, जणू तो वेडाच झाला होता. मला आता हत्ती म्हणून नाही राहायचं आहे. हत्ती असणं म्हणजे खूप वाईट आहे. पण मी काय असायला हवं? त्याच क्षणी त्याने एक हरिण पाहिलं, बागडणारं आणि आशावादी, आणि त्याचं मन पक्क झालं. हो, मला हरिण बनायचं आहे, वेगवान आणि चपळ. पिल्लाने हरिणाची नक्कल करत इकडून तिकडे उड्या मारायचा प्रयत्न केला, पण त्याचे मोठे आणि जाड फत्ताडे पाय एकमेकात अडकले आणि तो खाली पडला. त्याला लागलंही. नको, हरिण बनण्यात मजा नाही. पिल्लू आणखी पुढे जंगलात जाऊ लागलं. ते एका झाडाजवळ आलं, जेथे माकडं खेळत होती. ते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत होते. एकत्र खेळताना त्यांना किती मजा येत होती. तो स्वतःशीच विचार करून म्हणाला, माकडांना खूप मजा येते, मी माकड बनायला हवं. तो माकडांवर ओरडला. हे माकडांनो, माझ्याकडे पहा, मी सुद्धा माकड आहे, माझ्यासोबत खेळा. थोडा वेळ थांबून माकडांनी हत्तीच्या पिल्लाकडे पाहिलं आणि मग ते सर्व झाडावरून खाली उतरून त्याच्या भोवती उभे राहिले. एकाने त्याच्या अंगावर उडी मारली, एकाने त्याचे कान ओढले, एक त्याच्या सोंडेला लटकला आणि शेवटच्या माकडाने तर त्याच्याकडे नारळ भिरकावला. पिल्लू हताश झालं आणि ते माकडांसारखं फांद्यांमधून उड्या मारून पळूनही जाऊ शकत नव्हतं. त्यांनी त्याला जखमी केलं होतं आणि ते माकडांसोबत खेळूही शकत नव्हतं. शेवटी त्याने त्याच्या सोंडेने स्वतःला सोडवून घेतलं आणि शक्य झालं तेवढ्या वेगात तेथून पळून गेलं. पिल्लू जंगलात आणखी पुढे जाऊ लागलं. यावेळी त्याने एका झाडावर खार पाहिली. खारीने झाडाच्या फांदीतून एक फळ काढलं आणि झाडाच्या बिळात निघून गेली. किती गोड प्राणी आहे. ती लहान आहे म्हणून कुठेही जाऊ शकते आणि येऊ शकते. हो, मला एक खार व्हायला आवडेल. पिल्लाने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला आणि साहजिकच ते अयशस्वी झालं. मग त्याने त्याची सोंड बिळात घातली. बिचारी छोटी खार इतकी घाबरली की जेवढ्या जोरात बाहेर पडू शकत होती तेवढ्या जोरात बाहेर आली. पिल्लाने आपलं डोकं बिळात घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे डोकं अडकलं. ते बाहेर काढणं त्याला खूपच कठीण गेलं. मी खार होण्याच्या लायकीचा नाही.
झाड खूप लहान आहेत. पिल्लू आता त्याच्या घरापासून खूप लांब आलं होतं. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक सुंदर पोपट दिसला. पोपट एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत होता. पिल्लाला हे पाहून खूप मजा वाटली. ते त्याच्याजवळ गेलं. मला पण पोपट व्हायचंय. तू मला उडायला शिकवशील का? हो, नक्कीच शिकवू शकेन. ते दोघे सोबत तलावाच्या जवळ एका उंच टेकडीवर गेले. आता बघ माझ्याकडे मी कसा उडतो. पोपटाने त्याचे पंख पसरले आणि झेप घेतली. तो आकाशात विहार करत होता. पिल्लाने त्याची नक्कल केली आणि टेकडीवरून खाली पडला. पोपट त्यांच्या पंखांनी उडतो. पिल्लू हत्ती हवेने खाली पडला आणि तलावात उतरला. नशीब तो बाहेर निघून किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकला. तो चिखलाने माखला होता आणि त्याचं सगळं अंग दुखत होतं. पोपट त्याच्या जवळच उडत होता. तो हत्ती बनूनच राहावंस माझ्या मित्रा. त्याच वेळी टेकडीवर बसलेला एक पक्षी त्याच्या घरट्यातून बाहेर आला आणि तलावात नाहीसा झाला. घाबरून जाऊन आई पक्षीनेही तिच्या पिल्लाला शोधायला मागे आली. ती पाण्यावर उडत होती आणि ओरडत होती, कोणीतरी मदत करा, माझ्या पिल्लाला वाचवा. हत्तीचे पिल्लू लगेच पाण्यात उतरले. लगेच त्याने त्याची सोंड पाण्यात टाकून पक्षिणीच्या पिल्लाला शोधू लागला. काही सेकंदानंतर त्याने त्याची सोंड बाहेर काढली आणि पाहतो तर काय, पिल्लू चिमणी सोंडेच्या टोकावर होती. ती जिवंत आहे, ती जिवंत आहे. पिल्लाने सावधपणे तलावाच्या किनाऱ्यावर चिमणीच्या पिल्लाला ठेवलं. आई पक्षी उडत त्यांच्या जवळ आली. देवाची कृपा म्हणून तू इथे होतास. जर तू नसतास तर आज ती बुडून मेली असती. हे शब्द ऐकून हत्तीचं पिल्लू खूप खुश झालं. त्याला स्वतःबद्दल गर्व वाटू लागला. आज जर मी हत्ती नसतो तर मी या पक्षिणीच्या पिल्लाला वाचवू शकलो नसतो. मला वाटतं की मी हत्ती बनण्यासाठीच जन्माला आलोय. ती जवळजवळ मध्यरात्रीची वेळ होती. पिल्लू त्याच्या घरापासून खूप लांब आलं होतं आणि खूप अधीर झालं होतं. त्याच्या परतण्याच्या वाटेवर त्याने पोपटाला आकाशात उडताना पाहिलं. खारीला बिळातून बाहेर येताना पाहिलं. माकडांना एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारताना पाहिलं आणि चपळ हरणाला वेगात पळत त्याच्या पुढे जाताना पाहिलं. पण त्याने कोणाबद्दलच विचार केला नाही. त्याला फक्त त्याच्या कुटुंबाची आठवण येत होती. त्याने त्याच्या मूर्खासारख्या हट्टीपणाने सगळ्यांनाच किती त्रास दिला होता. आता त्याला फक्त एकच गोष्ट करायची होती, सगळ्यांची क्षमा मागायची होती. एका जंगलात एक कुरूप उंदीर राहत होता. तो त्या बाबतीत कोल्हा कोल्हीण आणि स्वतःलाही खूप घाबरत असे. जर हवा वाहत असेल आणि झाडाची फांदी तुटून पडली तर तो त्या छिद्राच्या चारी बाजूला पाहत असे, कुठे लपायला जागा मिळते का. यामुळेच सगळेच लहान प्राणी त्याची मस्करी करत असे. तो किती घाबरला आहे. तू हवेला सुद्धा घाबरतोस. तू खूप घाबरलेला आहेस. तू खूप घाबरलेला आहेस. तू घाबरलेला आहेस. एक दिवस उंदीर चांगला सराव करून जंगलाचा राजा सिंह याला भेटायला गेला. सिंहाने नुकतंच जेवण केलं होतं आणि तो त्याच्या गुहेसमोर एक डुलकी काढत होता. उंदराने काय योजना बनवली असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे मित्र खूप उत्सुक होते. उंदराने सिंहाच्या शेपटीवर चढायला सुरुवात केली. तो सिंहाच्या पाठीवरही चढला. आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवून त्याने आपल्या मित्रांना एक पोजही दिली. खरं तर तो खूप घाबरला होता, पण तो तसं दाखवत नव्हता. त्याच वेळी सिंहाला जाग आली आणि जशी त्याने त्याची फर हलवली, उंदीर खाली पडला.
उंदीर आणि सिंह दोघांची नजरानजर झाली. बाकीचे प्राणी काळजीत होते. अरे बाप रे, आता सिंह उंदराला गिळणार. वा, काय हिम्मत आहे, काय साहस आहे. तू माझ्या पाठीवर काय करतोयस? जंगलचे राजे, कृपया मला खाऊ नका. मी खूप घाबरलोय आणि सगळ्यात जास्त अशक्तही आहे. माझं आयुष्य तर भीतीतच गेलेलं आहे. झाडाचं पान जरी पडलं तरी मी घाबरतो. मी कंटाळलोय या गोष्टीला. मला भीतीपासून सुटका हवी आहे. तुम्ही या जंगलचे राजे आहात. तुमच्या एका डरकाळीने सगळे प्राणी घाबरून जातात. तुम्ही मला तुमच्याकडे शरण द्याल का? सिंहाने गुपचूप उंदराचे बोलणे ऐकून घेतले. उंदीर विचार करत होता की सिंहाचं उत्तर काय असेल. मी तुला का बरं मदत करावी? मला फक्त एक कारण सांग. मी तुला का खाऊ नये? तुमची मदत तुम्हाला परत मिळेल, मी वचन देतो. कदाचित एक दिवस माझी तुम्हाला मदत लागेल. उंदराचे बोलणे पूर्ण झाल्याबरोबर सिंहाने अशी काही गर्जना केली. एक छोटासा उंदीर, तू मला काय मदत करणार? पण त्याच्या समोर लहानशा उंदराला थरथर कापताना पाहून सिंहाने त्याला न खाण्याचा निर्णय घेतला. देवाच्या कृपेने माझं पोट भरलेलं आहे. आता माझ्या समोरून निघून जा. उंदीर तेथून पळाला. दुरून जे काही होत होतं ते पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले होते. काही काळ गेला. सिंहाला भूक लागली आणि त्याने जंगलात शिकार शोधायला सुरुवात केली. पण तो शिकाऱ्याने पसरवलेले जाळे पाहू शकला नाही आणि त्यात अडकला. तो एका मोठ्या जाळ्यात हवेत लटकत होता. त्याने जाळ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला यश आलं नाही. तो जंगलाचा राजा होता आणि जर त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता तर तो त्याचा अपमान ठरला असता आणि सर्व शिकारी ते ऐकून तातडीने त्याला न्यायला आले असते. त्याने वाट पाहण्याचं ठरवलं. या दरम्यान जंगलाच्या अन्य प्राण्यांनी सिंहाला पाहिलं, पण कोणीही त्याच्याजवळ जाण्याची हिम्मत केली नाही. तेथून जात असलेल्या उंदराने त्याला पाहिलं आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. तो थेट त्याच्याजवळ पोहोचला. त्याने सिंहाच्या लांब शेपटीवर चढायला सुरुवात केली आणि जेव्हा तो जाळ्यावर पोहोचला त्याने जाळे कुरतडायला सुरुवात केली. त्याच वेळी बनी सुद्धा तेथे येऊन पोहोचला. अरे मित्रा, जरा लवकर, शिकारी येत आहेत. अन्य प्राणी जे चहूबाजूला जमा झाले होते अचानक शिकारी शब्द ऐकून तेथून पळू लागले. पण उंदीर एकाग्रतेने जाळे कुरतडतच राहिला. शेवटी जाळं तुटलं आणि सिंह खाली पडला. चल, माझ्या पाठीवर उडी मार, आपण इथून निघून जाऊ. उंदराने सिंहाच्या पाठीवर उडी मारली आणि ते तेथून निघून गेले. धपापत्या श्वासाने दोघेही गुहेत पोहोचले. सिंहाने गुडघे खाली टेकले आणि उंदराने उडी मारली. जेव्हा तू मला म्हणालास की एक दिवस तू माझी मदत करशील तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटलं तू एक छोटासा उंदीरच ज्याचा काही उपयोग नाहीये. पण तू आज माझे प्राण वाचवलेस. धन्यवाद. आता तुला मला घाबरण्याचं काही कारण नाही. खरं तर तुला कुणालाच घाबरण्याचं कारण नाही, कारण तू एक साहसी उंदीर आहेस. जर मी जंगलाचा राजा असेन तर आजपासून तू माझा साहसी राजकुमार आहेस. सिंह आणि उंदराने हसायला सुरुवात केली.
प्राणी जे दुरून लपून हे पाहत होते तेथून बाहेर आले आणि साहसी उंदराचं कौतुक केलं. सिंह आणि उंदीर सगळ्यात चांगले मित्र बनले आणि जंगलात नेहमीसाठी शांतता निर्माण झाली. खूप वर्षांपूर्वी एका शेतात प्राण्यांना चाऱ्याशिवाय सोडून दिलं होतं. लाल कोंबडीने अन्न शोधण्यासाठी संपूर्ण शेत फिरण्याचा निर्णय घेतला. ती पहिल्यांदा गायीकडे गेली. अन्न शोधण्यासाठी तू माझ्यासोबत येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप गरमी आहे. माझ्याने चालणं होणार नाही. मग ती डुकराकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकतोस का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी इथून हलूही शकत नाही. नंतर ती कुत्र्याकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकशील का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी चालूही शकत नाही. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. अन्न शोधण्यासाठी माझ्या बरोबर येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप उकडतंय. मी पाण्यातून बाहेरही नाही येऊ शकत. जेव्हा कोणीच तिच्या सोबत यायला तयार नव्हते, कोंबडीने स्वतःच शेत सोडण्याचा निर्णय घेतला. चालता चालता तिला जमिनीवर गव्हाचे काही दाणे सापडले. तिला खूप आनंद झाला आणि ती शेतावर परत आली. तिने गव्हाचे दाणे पेरण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की तिचे मित्र तिला मदत करतील. गाय, हे पहा, मला गव्हाचे दाणे मिळाले. तू माझ्यासोबत दाणे पेरशील का? नाही, मी तुला आधीच सांगितलंय, खूप गरमी आहे. कोंबडी डुकराकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तू माझ्यासोबत पेरशील का? नाही, मी नाही करू शकत. यासाठी हवामान खूपच गरम आहे. नंतर ती कुत्र्याकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, खूपच उकडतंय. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. बदक, बघ, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, एवढं उकडतंय की मी पाण्यातून बाहेरच येऊ शकत नाही. ठीक आहे, मी स्वतःच पेरणी करेन. जेव्हा तिने पाहिलं की कोणीच तिची मदत करत नाहीये, तेव्हा तिने स्वतःच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. आठवडे गेले, पावसाळा आला. बी रुजलं, पालवी फुटली होती, पण बागेत उगवलेलं जंगली गवत कापणं गरजेचं होतं. गवत कापायला माझी मदत कोण करणार? इथे खूप घाण आहे. मी तुझी मदत करू शकत नाही. मी तर करू शकत नाही. मी माझी जागाच सोडू शकत नाही. मी घाणेरडा होईन. मी नाही करू शकत. माझी तब्येत ठीक नाही आहे. मी नाही करू शकत. जर असं असेल तर मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने अंकुरांच्या आसपास उगवलेले जंगली गवत काढायला सुरुवात केली. गहू वाढण्याच्या काही काळानंतरच आता गव्हाच्या कापणीची वेळ आली. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली आणि विचारलं की ते पीक कापायला मदत करतील का? काय, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मित्रा, जरा बघ तरी गहू कसा उगवलाय. तू पीक कापायला माझी मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मला करायचं नाहीये. मित्रा, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? कोण? मी अजिबात नाही. ए बदका, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील का? खात्रीने मी नाही करू शकत. ठीक आहे, मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने रात्री उशिरापर्यंत काम केलं. तिने गव्हाच्या पारंब्या एक एक करून स्वतःच कापल्या. आता गव्हाचे पीठ बनवण्याची वेळ आली होती. ती तिच्या मित्रांना मदत मागायला गेली. मित्रांनो, आपल्याला कणिक बनवण्यासाठी गहू दळावा लागेल. कोण कोण माझी मदत करेल? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही.
मी कोणती मदत करू शकत नाही. माझी डुलकी काढायची वेळ आहे. मी तर मुळीच मदत करू शकत नाही. मी नाही मदत करू शकत. पाण्यात उतरून थंड होण्याची गरज आहे. कोंबडीने चक्कीमध्ये गहू दळून पीठ बनवलं. चला आता चविष्ट पोळी बनवूया. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली. ती त्यांना एक शेवटची संधी देऊ इच्छित होती. गाय, मी पोळी बनवते आहे, तू मला मदत करशील का? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. तुझं काय मित्रा? आज नाही, मी खूपच थकलो आहे. मी नाही करू शकत. मी नाही करू शकत आणि मला माहिती नाही पोळी कशी बनवतात. या खेपेला कोंबडीला खूप राग आला होता. ती स्वतःच स्वयंपाकघरात गेली. सर्वात आधी तिने जे पीठ बनवले होते त्याची पोळी बनवली. मग त्याला आकार दिला आणि शेवटी ओव्हन मध्ये ठेवून पोळी शिजण्याची वाट पाहू लागली. पोळीचा सुगंध पसरल्यावर तिने पोळी ओव्हन मधून बाहेर काढली. बागेत गेली आणि टेबलवर बसली. मग तिच्या मित्रांना बोलवलं. मित्रांनो, पोळी तयार आहे. कुणाला माझ्यासोबत खायची इच्छा आहे? कोंबडीच्या समोर गरम पोळी पाहून सगळे एकत्रच तिच्या समोर आले. मला थोडी पाहिजे. मला पण. खरं तर मला खूपच भूक लागली आहे. अगदी योग्य वेळ आहे. अरे वा, मला पण दे. मला पोळी आवडते, चला खाऊया. नाही, मी नाही देऊ शकत. अजिबात नाही. मी सर्व काही स्वतःच केले. फक्त मीच खाण्याच्या लायक आहे. सगळं काही स्वतःच्या बळावर. खूप आवडीने कोंबडीने पोळी खायला सुरुवात केली. पण ही गोष्ट सुद्धा विसरू शकत नव्हती की तिचे मित्रही भुकेले होते. आजपासून जर तुम्ही मदत करण्याचं वचन देत असाल तर मी माझी पोळी तुमच्या सोबत वाटू शकेन. शेतातील सगळ्याच प्राण्यांना लाज वाटत होती. त्यांना माहित होतं की ती बरोबर आहे. आम्ही तुला वचन देतो, आता आणखी आळस नाही. कोंबडीला माहित होतं की तिच्या मित्रांनी चांगला धडा शिकलाय, म्हणून तिने पोळी त्यांच्या सोबत वाटून खाल्ली. एका चांगल्या जेवणाबरोबरच आता ते भरलेल्या पोटाने आनंदात होते. एका जंगलात एक ससा राहत असे. दिवसभर तो उड्या मारत असे आणि स्वतःचं कौतुक करत असे. त्याला एकाच गोष्टीवर बोलणं पसंत होतं की तो इतरांपेक्षा किती वेगवान आहे. मी या जंगलातील सर्वात वेगवान प्राणी आहे. कोणाला माझ्यासोबत धावायचंय? तो निश्चितच आपल्या मोठ्या पायांनी वेगात धावत असे. अन्य प्राणी त्याच्या दिखाव्याचा राग करत असे. तो म्हणत असे की त्यांनी कधीच कोणती धावण्याची स्पर्धा जिंकली नाही. हो, मी पुन्हा जिंकणार, कारण मी वेगवान आहे. कुठेही गेला तरी ससा हेच बोलत असे की मी इतका वेगवान आहे की कोणीच मला हरवू शकणार नाही. त्याचे हे शब्द जंगलातील इतर सर्व प्राण्यांना वैताग आणत असे. ठीक आहे, तो सर्वात वेगवान असू शकतो, पण तो वारंवार फुशारकी मारतो हे योग्य नाही. कोणीतरी याला चांगली अद्दल काढवायलाच हवी. जंगलात सर्व प्राण्यांमध्ये जी चर्चा झाली ती कासवापर्यंत पोहोचली. कासव खूप हळू चालत असे, त्यामुळे त्याला तेथे पोहोचायला संपूर्ण दिवस लागत असे, जेथे ससा 1 मिनिटात पोहोचेल. कासवाची इच्छा होती की एखाद्या दिवशी तो आणि ससा समोरासमोर यावेत. तो दुसऱ्या प्राण्यांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की त्याला सशासोबत धावण्याची शर्यत लावायची आहे. तुला त्याच्यासोबत धावायचंय? सगळ्यात वेगवान प्राणीही सशासोबत जिंकू शकला नाही. तू कसा जिंकशील? तुम्ही ते सर्व माझ्यावर सोडा. कासव सशाकडे गेलं. शुभ दिवस श्री ससेराव. मी तुम्हाला शोधत होतो.
उत्सुकतेने सशाने विचारलं. तू मला का शोधत होतास? मी असं ऐकलंय की तू या जंगलातील सर्वात वेगवान प्राणी आहेस. खरं तर तुला असं वाटतंय, परंतु याची खात्री करून घ्यायला मला तुझ्यासोबत धावायला आवडेल. चल बघूया वेगवान कोण आहे ते. कासवाचं बोलणं ऐकून ससा एवढ्या जोरात हसू लागला की जंगलातल्या सर्व प्राण्यांनी त्याचा आवाज ऐकला. तू माझ्यासोबत आणि शर्यत. तू काय मस्करी करतोयस? तुझ्यासाठी मला हरवणं केवळ अशक्य आहे. जोवर तू एक पाऊल टाकशील मी शर्यत पूर्ण केली असेल. ठीक आहे, पण जोवर आपण शर्यत लावत नाही आपल्याला समजणार नाही ना. ठीक आहे, तर मग तयार हो. उद्या सकाळी आपण शर्यत लावू. जशी कासवाने चालायला सुरुवात केली ससा हसू लागला. दुसऱ्या दिवशी प्राणी शर्यतीच्या मैदानात पोहोचले. त्यांनी पाहिलं की कासव आरंभ रेषेवर वाट पाहत आहे, शर्यतीसाठी तयार. त्याला स्वतःवर विश्वास होता आणि तो हसत होता. जरा मला तू सांग तरी, तो सशाला कसा हरवणार? जर तो खूप गर्विष्ठ असेल आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याला दिखाव्याची सवय असेल तर ही शर्यत अजिबात कठीण नाहीये. आपल्या नेहमीच्या ऐटीत हातात गाजर घेऊन सशाचं शर्यतीच्या मैदानात आगमन झालं. चला धावूया आणि संपून टाकूया. मी अजूनही न्याहारी केलेली नाही. सगळी तयारी पूर्ण करून ते आरंभ बिंदूवर पोहोचले. जो सर्वात आधी जंगलाच्या शेवटी लाल रेषेवर पोहोचेल तो जिंकेल. आणि शेवटी शर्यत सुरू झाली. एखाद्या बाणासारखा ससा उडाला. दुसरीकडे कासवाने हळूहळू चालायला सुरुवात केली. वा, सशाचे कुठे अस्तित्वच दिसत नव्हते. जे प्राणी शर्यत पाहत होते त्यांना वाटलं की कासव हरणार आहे. वेगात धावल्यावर ससा थांबला. त्याने मागे एक दृष्टी टाकली. तेथे कोणीच दिसत नव्हतं. असं वाटतंय की कासवाला शर्यत पूर्ण करायला रात्र उलटेल. त्यापेक्षा मी इथे बसतो आणि गाजर खातो. सशाने त्याचं गाजर संपवलं. रस्त्यावर पाहिलं. दूरवर त्याने कासवाला येताना पाहिलं. हसून तो उभा राहिला आणि धावू लागला. ससा जवळजवळ शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचला होता. न्याहारीनंतर मला जरा झोप येऊ लागली आहे. मी या झाडाखाली बसून एक डुलकी काढू शकतो. एका आत्मविश्वासाने की तो ही शर्यत जिंकणारच आहे, ससा झोपी गेला. कासवाने खूप हळूहळू चालणं सुरू ठेवलं, पण संपूर्ण आत्मविश्वासाने. शेवटी तो सशाजवळ पोहोचला. त्याने पाहिलं की ससा गाढ झोपेत होता. न थांबता तो आपल्या मार्गाने चालत राहिला. थोड्या वेळाने सशाला जाग आली. जेव्हा त्याला दूरवर कासव दिसलं नाही. कासव कुठेच दिसत नाहीये. बहुतेक त्याला आता धावायचं नसेल. मी आता माझी शर्यत पूर्ण करायला हवी. ससा हळूहळू शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचतच होता. पाहतो तर काय, कासवाने त्याला मागे टाकलं होतं. आता तो शर्यत पूर्ण करणारच होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्याने कासवाला हरवण्याचा प्रयत्न केला, पण कासवाने शर्यत जिंकली होती. फिनिशिंग लाईनवर वाट पाहत असलेल्या काही प्राण्यांना खूप आनंद झाला.
सगळेच प्राणी उत्साहाने कासवाला हवेत झेलत होते आणि ससा उदासपणे एका बाजूला उभा होता. कासव शर्यतीचा विजेता सशाजवळ गेला. ससे महाराज, महत्वाचं हे आहे की तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. फुशारकी मारणं आणि स्वतःचं कौतुक करणं हा कमकुवतपणा आहे. मी तुला यामुळे नाही हरवलं की मी तुझ्यापेक्षा वेगवान आहे, पण यामुळे हरवलं कारण मी बुद्धिमान आहे आणि मी जे केलं ते गंभीरपणे केलं. तो बरोबर बोलतोयस. आजपासून मी सर्वात वेगवान असल्याची पुशारकी मारणं बंद करेन. आता मला परत जायला हवं. माझं घर इथून खूप लांब आहे. कासव हसले आणि आपल्या मार्गाने निघून गेले. सशाने चांगला धडा शिकला आणि त्याची चूक त्याला उमगली. त्या दिवसानंतर त्याने स्वतःबद्दल कधीच ना फुशारकी मारली ना कधी शर्यतीत भाग घेतला. खूप वर्षांपूर्वी एक जंगल होतं. त्या जंगलात फक्त प्राणी राहत असे. अजून तेथे एकही माणूस गेला नव्हता. खरं तर सर्व प्राणी एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते, तरी सर्व प्राणी शांततेत जीवन जगत होते. त्या सर्वांची वेगवेगळी वैशिष्ट्ये होती. उदाहरणार्थ, माकड खूप खोडकर होते, चिपमंक शांत होता, वाघ बहादूर होता, बारशिंगा गतिमान होता, कासव मंद होते, कोल्हा गोलमटोल होता आणि मधमाशी मेहनती होती. फक्त एकच असा होता ज्याच्यावर कोणीच खुश नव्हतं. तो म्हणजे कावळा. कावळ्याला आपलं जेवण कोणाही बरोबर वाटणं पसंत नव्हतं. कधी कधी तर तो दुसऱ्यांचं जेवण चोरायचा आणि उडून जायचा. सगळेच प्राणी या स्वार्थी कावळ्याबाबत बोलत होते आणि त्याला धडा शिकवण्याची गरज होती. सर्वात मजेदार आणि बुद्धिमान असल्याने कोल्ह्याने सर्वात प्रथम आपलं मत दिलं. हे तुम्ही माझ्यावर सोडा. मी अशी चाल खेळेन की यानंतर तो स्वार्थी कावळा कधीच खमेन टाकवू शकणार नाही. एक दिवस कावळा जेवण शोधत एका शहरात पोहोचला आणि तेथून एक चीजचा मोठा तुकडा आपल्या चोचीत घेऊन जंगलात परतला आणि एका झाडाच्या फांदीवर आराम करू लागला. दुरूनच त्याला पाहून कोल्ह्याने चीज त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याची एक योजना बनवली. कोल्हा कावळा जेथे बसला होता त्या झाडाच्या जवळ गेला. त्याच वेळी कावळ्याने घाबरून चीज उचललं जे त्याने झाडाच्या फांदीवर ठेवलं होतं. अरे माझ्या मित्रा, काय खातोयस तू? मी आजवर असं कधी पाहिलं नाही. का? याला चीज म्हणतात. माणसं हे खातात. मला याच्या स्वादाबद्दल उत्सुकता आहे. तू मला थोडंसं देशील का? अजिबात नाही. तुला माहित आहे का यासाठी मला किती दूरवर उडत जावं लागतं? मग काय झालं? एक दिवस मीही तुला माझं जेवण देईन आणि हिशोब बरोबर होईल. पण मी तुझ्या घाणेरड्या जेवणाची कशाला पर्वा करू? हे चीज खूप खास आहे. हे सहजासहजी कुठेही मिळत नाही. तो जे काही बोलला असो, पण कोल्हा कावळ्याला त्याचे जेवण वाटायला तयार करू शकला नाही. कोल्हा स्मार्ट, चतुर होता, पण कावळाही तेवढाच स्मार्ट होता. यावेळी कोल्ह्याने आणखी एक योजना आखली. बरं, तू तुझं चीज खा, मला नकोय. पण कमीत कमी मला तुझ्याजवळ येऊन ते खास चीज पाहू तरी दे जे तू माझ्यासोबत वाटायला तयार नाहीस. जेव्हा कोल्ह्याने झाडावर चढायला सुरुवात केली तेव्हा कावळ्याने घाबरून चीज उचललं आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. यावेळेस कोल्हा दुसऱ्या झाडाखाली गेला जेथे कावळा होता, पण कावळा त्याचं जेवण वाटू इच्छित नव्हता. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला आणि आणखी एक योजना बनवली. कावळ्याची नाजूकनस कोणती? तो स्वार्थी आणि घमेंडी आहे. बहुतेक मला जेवण मिळवण्यासाठी त्याच्या याच गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. हे माझ्या मित्रा, तुला माहित आहे का मी इथे का आलोय? चोचीतून चीज पडू नये म्हणून चोच न उघडताच त्याने विचारलं, को?
मी असं ऐकलंय की पूर्ण जंगलामध्ये तुझा आवाज खूप गोड आहे आणि जेव्हा तू गातोस तेव्हा जंगलातले सगळे प्राणी ते ऐकून अगदी मंत्रमुग्ध होतात. जेव्हा कावळ्याने हे ऐकलं तेव्हा त्याने आपले पंख पसरले आणि गर्वाने स्वतःकडे पाहिलं. माझ्यासाठी एक गाणं गाशील का? म्हणजे मी तुझा दिमागदार आवाज ऐकू शकेन आणि माझ्या मित्रांजवळ तुझं कौतुक करेन. कोल्ह्याने शेवटी कावळ्याची नाजूक नस पकडली होती. शेवटी स्वतःवर प्रेम करणाऱ्या त्या स्वार्थी कावळ्याने त्याचं तोंड उघडलं. त्याच्या चोचीतून चीज खाली पडलं आणि ते पकडण्यासाठी कोल्हा तिथे हजरच होता. कावळा चकित झाला आणि जणू एका जागी गोठला. आता हे बघ की तुझं अमूल्य चीज माझ्या तोंडात पडलं आणि खरंच की खूप स्वादिष्ट आहे. त्याचा अहंकार आणि आत्मकेंद्रित स्वभाव याच्यामुळे कावळ्याचं जेवण कोल्ह्याला मिळालं. तर माझ्या मित्रा, तू काय शिकलास? कधी स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजू नये. आपण जे काही ऐकतो त्या सगळ्यावरच विश्वास ठेवू नये. हे कधी म्हणू नये की मी सर्वात चांगला आहे आणि हे विसरू नये की जगात आणखी हुशार डोकी आहेत. कोल्हा हे सगळं बोलला आणि तेथून निघून घनदाट जंगलात हरवून गेला. त्या दिवसानंतर कावळ्याने घमेंड आणि स्वार्थी स्वभाव सोडून दिला. त्याने सर्वच प्राण्यांबरोबर चांगले संबंध बनवले आणि आपलं जेवण सर्वांसोबत वाटलं.